आता याच्यानंतर आपल्याला पुढे लक्षात घ्यायचं आहे, पुढची बेरोजगारी लक्षात घ्या. यालाच इथे आपण कमी प्रतीची बेरोजगारी असं म्हणतो. आता हा जो काही डायग्राम आहे तो बघून मला सांगा की तुम्हाला काय समजते या डायग्राम नुसार. डायग्राम बघा आधी व्यवस्थित. चला ऑनलाईन मित्रांनो, एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स? चला, कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे काय? आता बघा, या मुलाकडे मोठमोठ्या डिग्री आहेत दिसत आहेत तुम्हाला. खूप छान डिग्री आहे, इंजिनियर डिग्री आहे, पण तो कोणता जॉब करतोय? तो स्विगीचा जॉब करतोय किंवा तो डिलिव्हरी बॉयचा जॉब करतोय? मला सांगा, जर एखादा मुलगा जर वेल एज्युकेटेड असेल, प्रॉपर तो इंजिनियर असेल, त्यांनी कोणता जॉब करणं गरजेचं आहे? ऍज अ इंजिनियर जॉब करणं गरजेचं आहे की नाही? पण तो कोणता जॉब करतोय? डिलिव्हरी बॉय. म्हणून आपण या रोजगाराला म्हणायचं आपण कमी प्रतीची बेरोजगारी. याच्यामध्ये मला सांगा की काय तुम्हाला दिसते? सूट बूट असणारा व्यक्ती झाडू मारतोय, म्हणजे याचा अर्थ हा होतो की हा प्रॉपर MBA होल्डर आहे, याचं एज्युकेशन खूप चांगलं आहे, पण बिचाराला त्या क्षेत्रामध्ये काम मिळालंच नाहीये, म्हणून तो कोणता जॉब करतोय? झाडू मारण्याचं काम करतोय. आता ह्या सगळ्या ज्या इमेजेस तुम्ही बघतायत, या कशा तयार केलेल्या आहेत? AI. म्हणजे आता कॅमेरामॅनची आवश्यकता आहे का? नाहीये. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाने आपल्या जीवनामध्ये खूप मोठा बदल केलेला आहे. कमी प्रतीची बेरोजगारी. पुढचा प्रकार आहे कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट. मला सांगा, या इमेज नुसार तुम्हाला काय लक्षात येते? कॅज्युअल म्हणजे काय असेल? तात्पुरता. म्हणजे जसा तुमचा कॉन्ट्रॅक्ट संपला तसा तुम्ही बेरोजगार होता. म्हणजे करार आधारित किंवा कॉन्ट्रॅक्ट आधारित हा जॉब आहे. या जॉबला कोणत्याही प्रकारची शाश्वतता नाहीये, टेम्पररी जॉब आहे. यालाच आपण इथे प्रासंगिक किंवा कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. समजलं? आता पुढचा प्रकार लक्षात घ्या. पुढचा प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो आहे संरचनात्मक बेरोजगारी, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. आधी मला सांगा, या इमेज नुसार तुम्हाला काय लक्षात येते? याचं कंक्लुजन आपल्याला इथे काय सांगू शकतो आपण? हा, म्हणजे ज्याच्याकडे स्किल आहे त्याला कंपनीत जॉब आहे, ज्यांच्याकडे स्किल नाही त्याला जॉब नाहीये. लक्षात घ्या, संरचनात्मक बेरोजगारी या शब्दाचा अर्थ हा होतो की आपल्या देशामध्ये शिक्षण, आरोग्य, कौशल्य, पायाभूत सुविधा, आपल्या देशामध्ये शिक्षण, आरोग्य, कौशल्य, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान याचा मला सांगा जर अभाव असेल तर देशामध्ये कधी रोजगार निर्माण होतील का? कधीच नाही. जर आपल्या देशामध्ये शिक्षण, कौशल्य, आरोग्य, पायाभूत सुविधा यांचा जर अभाव असेल तर देशामध्ये रोजगार निर्माण होणारच नाहीये. मग अशा प्रकारच्या ह्या गोष्टीचा अभाव असल्यामुळे जेव्हा देशामध्ये बेरोजगारीची स्थिती निर्माण होते, यालाच म्हणायचं आपण इथे संरचनात्मक बेरोजगारी, किंवा यालाच आपण इथे इंग्लिशमध्ये म्हणतो स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. संरचनात्मक बेरोजगारी. आणि जर तुम्हाला जर कधी असा प्रश्न विचारला की भारतामध्ये सर्वात मोठी बेरोजगारी कोणती आहे, तर याचं उत्तर काय असेल इथे नेहमी? संरचनात्मक. हंगामी सुद्धा नाहीये. भारतामध्ये सर्वात मोठी कोणती आहे? संरचनात्मक. मित्रांनो, आपल्या देशामध्ये सध्या एक खूप चुकीची गोष्ट होते, आणि ती गोष्ट काय असेल तुम्हाला माहित असेल. सोनम वांगचुक, सगळ्यांना माहिती आहे सोनम वांगचुक. तर ज्यांना आपण इथे रॅन्चो असं म्हणतो. 3D मूव्ही तुम्ही बघितला असेल बऱ्याच वेळेस. त्याच्यामध्ये जी काही रॅन्चोची भूमिका जी आहे ती आज रिअल कॅरेक्टर आहे, त्यांचं नाव आहे सोनम वांगचुक. सोनम वांगचुक यांनी काय केलं, त्यांच्या 2-3 डिमांड आहेत. पहिली डिमांड ही की जे काही पेपर लीक झालेला आहे नीटचा, तर त्याच्यामध्ये जे काही गुन्हेगार आहेत त्याच्यामध्ये आपले जे मंत्री आहेत त्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, ही त्यांची पहिली महत्वाची मागणी आहे. त्याच्या आणखीन 2-3 मागण्या आहेत. पण देशामध्ये शिक्षण सुधारणा व्हाव्यात यासाठी सोनम वांगचुक सध्या आंदोलन करतायत. इव्हन देशामध्ये जनता काक्रोश किंवा आणखी खूप सारे लोकांनी आंदोलन चालू केलेले आहे. पण मला सांगा मित्रांनो, याच्यावरती
सरकार अजून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाहीये. जे आपले मोदी साहेब आहेत किंवा आपले पीएम आहेत याच्यावरती अजूनही बोलत नाहीयेत. म्हणजे याचा अर्थ हा होतो की आपण विकासावरती बोलत असतो, परंतु आपण शिक्षणावरती बोलायला तयार नाही. जोपर्यंत आपल्याला शिक्षणामध्ये बदल नको तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. आपण एका ठिकाणी म्हणतो की आपल्या देशाला विकसित बनवायचं आहे, पण त्या विकसित देशाचा पाया काय आहे? तर आपल्या विकसित देशाचा पाया हा आहे शिक्षण, आरोग्य, कौशल्य, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान. हे विकसित झाल्याशिवाय रोजगार होणारच नाही. मला सांगा, जर मी तुम्हाला जर शिक्षणच दिलं नाहीये, तुम्हाला कंपनीमध्ये जॉब मिळेल का? मिळेल, पण वॉचमन म्हणून मिळेल. येस. समजा तुम्हाला चांगलं आरोग्यच नसेल, तुम्ही सतत जर बिमार राहत असाल, तर तुम्हाला काय होईल? चांगलं काम करता येईल का? नाही. जर आपल्या गावाकडे जर चांगले जर रस्तेच नसले, मला सांगा, आपलं हे समजा गाव आहे, या गावात चांगले रस्तेच नाही, खड्डे आहेत, वीज नाहीये, त्या गावाचा कधी विकास होईल का? नाही. गावाचा विकास यासाठी होत नाही कारण की आपल्या गावामध्ये प्रॉपर रस्ते नाहीयेत, वीज नाहीये, प्रॉपर सगळ्या सुविधा नाहीये, शिक्षण नाहीये, म्हणूनच आपण गरीब आहोत. भारत हा भारत हा गरीब आहे कारण की भारत हा गरीब आहे. अशा प्रकारचं फेमस वाक्य रॅग्नर नक्स या व्यक्तीने म्हटलं. म्हणजे बाप बिन गरीब आहे आणि मुलगाही गरीबच राहणार. पण श्रीमंताचा मुलगा कधीही गरीब असतो का? तो नाही. कारण की श्रीमंताचा जो की बाप आहे तो नेहमी त्याला चांगलं एज्युकेशन देतो आणि म्हणून तो श्रीमंत असतो. आज मला जर गरिबीच्या जर बाहेर यायचं असेल तर काय साधन आहे? शिक्षणाशिवाय चांगला काही पर्याय आहे का? आपल्याकडे अशी मोठमोठी प्रॉपर्टी आहे का की मोठमोठ्या इंडस्ट्री स्थापन करून आपण श्रीमंत होऊ शकतो? नाहीये. आपल्याकडे बेस्ट ऑप्शन तोच आहे की शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःच्या क्षमता वाढवणं आणि चांगला रोजगार मिळवणं. पण ते जर शिक्षण आपल्या हातात नसेल तर मग आपण कधी श्रीमंत बनणार आहे का? नाही. आज आपण दळबद्री अवस्था आहे. आपले विचार जर छोटे असतील, जर आपल्याला आपल्या देशाबद्दल जर जाणीव नसेल, आपल्याला काय चालू जर हे माहीत नसेल, आपण फक्त जर धर्मामध्ये जर अडकत असेल, तर याला जबाबदार आहे आपली शिक्षण व्यवस्था. बाबासाहेब आंबेडकर नेहमी आपल्याला म्हणत असतात की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ज्याने तो प्राशन केलं तो डरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही. पण आज आपण सगळ्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, पण आपण कधी डरकाळी फोडतोय का? नाही. आपण म्याव म्याव झालेला आहोत. कारण की आपल्याला त्या शिक्षणाने आपल्याला एक वाघीण किंवा वाघ नाही बनवलं, तर आपल्याला फक्त गुलाम बनवलेला आहे. आज देशामध्ये एवढे सगळ्या समस्या असताना सुद्धा आपल्या देशातील नागरिक हे शांत आहेत. आपल्याला जो 3 इडियट्स मधला जो आमिर खान आहे तो आवडतो, पण सोनम वांगचुक बद्दल आपल्याला माहित नसते. जो रिअल हिरो आहे त्याबद्दल आपल्याला माहित नसते. तो आपल्या सगळ्यांसाठी 18 दिवस उपवास पकडतोय आणि सांगता येत नाही, त्यांची हालत सुद्धा खराब झालेली आहे. त्यांचा कधीही मृत्यू होऊ शकतो. हे सरकारला माहित आहे, पण तरी सुद्धा सरकार टस ते मस व्हायला तयार नाही. म्हणजे ज्या देशामध्ये शिक्षणासाठी आंदोलन करावे लागतात, मोठ्या प्रमाणामध्ये भूकमारी करावी लागते, त्याला कुपोषण असं म्हणतो, सॉरी उपोषण असं म्हणतो, मोठ्या प्रमाणात उपोषण करावं लागतं, त्या देशामध्ये ज्या काही विकासाच्या ज्या काही बाता चालू आहेत ना, ह्या सगळ्या हवेवरती काय आहे? मजली बांधण्यासारखं आहे. आणि हे महत्वाचं आहे की कारण की देशामध्ये आज आपण बेरोजगारीवरती बोलत नाही. का बोलत नाहीये? कारण की लोकांना माहितच नाही की मी बेरोजगार आहे का. ही स्थिती आणखीन ऍडव्हर्स होणार आहे मित्रांनो बेरोजगारीची. कारण की नवीन नवीन तंत्रज्ञान ऍड जसं होते तसं ज्या लोकांना कौशल्य आहे ते लोक बाहेर पडतात. त्यामुळे आपल्या देशामध्ये सर्वात जास्त सुधारणा कुठे करण्याची आवश्यकता आहे? शिक्षणामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, आरोग्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आपल्या देशामध्ये जे काही इंजिनियर आहेत, जवळपास 100% फक्त 5% इंजिनियर लोक कामाच्या लायकीचे आहेत, जॉबच्या लायकीचे आहेत. बाकी लोकांना कोणत्याही प्रकारचं कौशल्य उपलब्ध होत नाही. तर हे आपल्या इंजिनियर डिग्रीचं अपयश आहे.